होय गे गीता, तुझं मन लय साप आहे बघ. त्या साप मनाचं रहस्य तर काय आहे सांग बरं. अहो त्याचं काय आहे ना, मी लहानपणी एकदा चुकून निरमा खाल्ला होता. तेव्हापासून माझं मन एकदम साफ झालेलं. हा आहे यूट्यूबवर गणेश शिंदे. त्याच्या कुटुंबाचे व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिलेच असतील. त्याचे यूट्यूब चॅनल आणि इंस्टाग्रामवर जवळपास 9 लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. गणेशची स्टोरी दिसते तेवढी सोपी आणि सरळ नाहीये. 2 वर्षांपूर्वी लागलेल्या लॉकडाऊनमध्ये भल्या भल्यांच्या रोजगारावर गदा आली. प्लंबिंगचा व्यवसाय करणारा गणेशही त्याला अपवाद ठरला नाही. दरम्यान गणेशचं यूट्यूबवर व्हिडिओ बनवणं मात्र सुरू होतं. पप्पा मी पंकाव का? नाही शे असतं ती. पप्पा तुम्ही शिकताव? अगं याला कुणी सोडलं घेतं या पोरीला, घेऊन जा पैसे उठवायचं ना. मात्र यातून पैसे मिळतात हे त्याला ठाऊकच नव्हतं. या संकट काळात बायको गरोदर असताना डिलिव्हरीला देखील त्यांच्याकडे पैसे नव्हते. अशा काळात सोशल मीडियावरच्या चाहत्यांनी त्याला नवीन जीवन दिलं. टिकटॉकला आम्ही व्हिडिओ बनवायचा. मग टिकटॉकला एखाद दुसरा व्हिडिओ टाकला का व्हायरल झाला आणि तसंच आम्ही पुढे व्हिडिओ टाकत गेला. परत थोड्या दिवसांनी तर टिकटॉकच बंद झालं. मग परत आम्ही यूट्यूबकडे वळला. मग यूट्यूबकडे वळल्यावर यूट्यूबमध्ये काय आमचं फॉलोअर्स वगैरे काहीच नव्हतं, शून्यच होतं. परत पहिल्यापासून अजून सुरुवात झाली आणि व्हिडिओ टाकायला चालू केला आम्ही. पहिला आम्ही असं काय पण व्हिडिओ बनवायचो असं कॉमेडी व्हिडिओ बनवतो. कारण म्हणजे हिनं प्रश्न विचारला पब्लिकला, बाबा तुम्हाला मी बनवलं काय आवडेल, रेसिपी आवडेल का कॉमेडी आवडेल का उखाण घेतलेलं आवडेल. पब्लिक आम्हाला सांगितलं तुम्ही कॉमेडीच बनवा. कॉमेडी बनव. मग आम्ही परत कॉमेडीच कंटेंट. आधी आम्ही लय प्रकारचं व्हिडिओ बनवलं. लोकांना म्हणजे असं सांगितलं की एवढ्या प्रकारचा व्हिडिओ ते ह्यातला तुम्हाला कोणचा कंटेंट आवडलाय. मग आमच्या मित्रांनी सांगितलं आम्हाला की कॉमेडी कंटेंट ठेवा. मग आम्ही कॉमेडीज करत गेलो. आता पण कॉमेडीज चालू आहे आणि आमचा यूट्यूबचा प्रवास खूप छान चालू. आज यूट्यूबच्या माध्यमातून गणेश शिंदेचं कुटुंब आर्थिकदृष्ट्या स्थिरावलंय. या माध्यमातून मिळणाऱ्या पैशातून त्यानं टुमदार घर देखील बांधलंय. घरात साजेसं असं फर्निचर देखील खरेदी केलंय. इतकंच काय तर काही दिवसांपूर्वी त्यानं 4 चाकी देखील खरेदी केली आहे. ग्रामीण मातीतला सुगंध हा गणेश आणि योगिता यांनी तयार केलेल्या व्हिडिओमध्ये आहे आणि नेमकं हेच लोकांना आवडतंय. यूट्यूबच्या कृपेनं गणेशसारख्या अनेकांना नवीन वाटा आता दिसू लागल्यात, हे विशेष.